नेहा, तुला फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तू नेहमी अगदी हसत खेळत व्यक्तिमत्व आहे आणि प्रोड्युसर म्हटलं की थोडं गंभीर व्हावं लागतं, तर हे तू कसं मॅनेज केलंस? खूप मॅनेज करण्याचा प्रयत्न केला, पण ते मला जमण्यासारखं नाही आहे. मला खात्री झाली या 2 वर्षांमध्ये पण नाही, खूप लर्निंग एक्सपिरियन्स होता ॲज अ निर्माती. आणि मी अर्ध युद्ध जिंकले जेव्हा विजय मौर्य म्हणाले येस मी फोटोकॉपी करणार. त्यामुळे आय एम थँकफुल टू विजय अँड वायकॉम 18 मोशन पिक्चर्स ह्यांनी प्रेझेंट करायचं ठरवलं. ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. एका स्टुडिओने त्याला बॅकअप करणं, जे 380 चित्रपट दरवर्षी बघतात आणि त्याच्यातून फोटोकॉपी उचलतात. त्यावरून बरंच काय काय सांगण्यासारखं आहे. म्हणजे सर, मी पिक्चर पाहिला आहे, अर्थात फार छान झालं, एक वेगळं झालं, एक डिझनीचा टीनेज ड्रामा आपल्याकडे येतो असं वाटतंय सर. तर तो एफर्ट्स खरं बघायला गेलं तर मराठीत पहिल्यांदा होतो असा फुल फ्लेज बघायला, तर तो एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स खूप बरा होता, खूप चांगलं होतं. आणि हे दिस ब्लड रश विल बी देअर टिल 16th of September and beyond that also. And it all started with fantastic producers like Akash Rajpal and Neha Rajpal. ह्या लोकांनी एक जाळ टाकला की ये आओ मेरे फंदे में. तर मी आलो आणि सगळे आले आणि आम्ही ही फिल्म बनवली. आय एम व्हेरी हॅपी विथ द प्रॉडक्ट. आणि महत्त्वाचं मला सांगायचं आहे की जसं तू म्हणाली की एक डिझनी टीनी फील येतोय, पण बियॉन्ड दॅट आता तुम्हाला गाणी यायला सुरुवात होतील. जेव्हा आणखीन रोमॅन्टिक गाणी यायला सुरुवात होतील तेव्हा त्याच्यातला इंटेन्स रोमॅन्सही तुमच्यासमोर येईल. हे तर पहिलं, जसं हा म्हणाला की रॉकेट उडालेलं आहे, फटाकडीतलं रॉकेट उडालेलं आता छान. यानंतर लवंगी, जांभळी फटाके, चक्री, अनार, ते सगळे येणार. त्यामुळे नुसतं हे नाही आहे फोटोकॉपी, बरंच काय काय आहे ते आता हळूहळू यायला सुरुवात होईल. आणि राजश्री मराठीने तर आम्हाला नेहमीच सपोर्ट केलेला आहे, राईट फ्रॉम व्हॉट्सॲप कॅम्पेनचे, ज्याच्यामुळे आम्हाला चेतन मिळाला तेव्हापासून ते आतापर्यंत अजूनही. आमची जी टॅगलाईन आहे की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुझं माझं सेम असतं. की तुझं माझं आर टू पर्ण पेठेस, आय वुड से दॅट. आणि ते त्यांचं प्रेम सेम आहे. तर ट्विन सिस्टर दे फॉल इन लव्ह विथ द सेम, म्हणून ते तुमचं आमचं, त्याबद्दल आम्ही तुझं माझं केलं. आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की पर्ण आणि चेतन दोघंही नवीन फेस आहेत आणि ते लॉन्च होत आहेत, आणि आता तुम्ही रिस्पॉन्स पाहिला, इनफॅक्ट पिपाणीचाही रिस्पॉन्स पाहिला, जसं ही गाणी पहिल्यापासून ऐकत आल्यात असा रिस्पॉन्स दिलेला होता त्याने, तर तो एकंदर उत्साह आता कसा? कारण आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो तर आपण विचारतो ना, अरे फ्रेश काय नवीन काय, तर तुम्हाला ते रेस्टॉरंटवाला जर सांगितलं नवीन चेतन आहे आणि पर्ण आहे, अरे लेके आओ ना एक प्लेट. सो दॅट विल बी द फील. कारण दे आर व्हेरी रॉ, देअर एनर्जी, देअर परफॉर्मन्सेस आर सो नाईस अँड सूदिंग असं आम्हाला वाटलं. तर ऑडियन्सला काय वाटतं ते बघूया आपण, पण इट वॉज फॅन्टास्टिक ट्रिप टू शूट. करेक्ट. आणि महत्त्वाचं म्हणजे जसं तू म्हणालीस की नवीन जोडी येते, खरंच लोकांना नवीन हवं आहे आता. म्हणजे 2 महिने जातात आणि लोक कॉलर ट्यून कुठली नवीन आली हे शोधायला लागतात, किंवा ॲप कुठला नवीन आला हे शोधायला लागतात. तर मग ते फिल्ममध्ये पण शोधायला जातात की नवीन फिल्म कुठली, ते त्याच्यात नवं काय आहे. तर पर्ण पेठे आणि चेतन चिटणीस नवे आहेत. त्यांना असा सीझन्ड डिरेक्टर आम्हाला मिळालेला आहे. आणि नेहा राजपाल हो, माझ्यासाठी नवीन येते क्षेत्र. आय होप एव्हरीवन लाईक्स इट. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. थँक्यू. नमस्कार, मी पर्ण पेठे. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.